चा आमदार एकटा जयंतराव आहे. 11,000 निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे. आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आरआरचा पोरगा आमदार झाला आणि माझा पोरगा आमदार होत नाही, ह्याचं टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे. आरआरचं पोरगा आमदार झालं मग आमचं कसं होणार, तुमचं कसं होणार? तुमची लायकी, तुमची क्षमता, तुम्ही काम केलेलं. अरे जतला आमच्या गावाला रस्ता नाही आणि तुमच्या पुढाऱ्याच्या गोट्याला डांबरी रस्ता आहे, सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे. काय तुमच्या बापाचे पैसे आहेत? तुमच्या हातामध्ये सत्ता आली, तुमच्या हातामध्ये जिल्हा नियोजनची समिती आली म्हणून तुम्ही मनमानी करता. अरे दुर्दैव आहे, मी जिल्हा नियोजन समितीला आमदार असताना एक पत्र दिला, माहितीचा अधिकार दिला त्यांना आणि म्हटलं की 1999 पासून हे जेव्हा मंत्री झाले तेव्हापासून जिल्हा नियोजन मधून तुम्ही किती पैसे खर्च केले त्याची यादी द्या. अरे जिल्हा नियोजन मध्ये तुम्ही काम काय केलेत याची यादी कलेक्टर ऑफिसला नाही. ज्याचं बजेट 800 आणि 900 हजार कोटी आपल्या जिल्हा नियोजनचं, त्यांच्याकडे कामं कुठं गेली याची यादी नाही. जर कामाची यादी नसेल 20 वर्षापूर्वीची, अरे इंग्रजांनी इथं बांधलेलं पूल 100 वर्षानंतर पत्र येतंय, ते पूल पडल, तुम्ही नवीन करून घ्या. आणि 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी जिल्हा नियोजन मधून तुम्ही किती पैसे खर्च केलेत त्याची यादी जिल्हा नियोजनच्या अधिकाऱ्याकडे नाही. पत्रकार मित्रांनो माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा माहिती घ्या. मी माहिती दिली तर मला उत्तर दिलं की आमच्याकडे माहिती नाही. ही किती गंभीर बाब आहे बघा. कुणी केला जतवरती अन्याय, कुणी केला आटपाडीवरती अन्याय? याच लोकांनी केलाय. बाहेरचा माणूस आला नाही अन्याय करायला. आणि म्हणून तुम्ही मला निवडून दिलाय जातकरांनी. माझी जबाबदारी जतची तर आहे, पण सांगली जिल्ह्यातल्या उपेक्षित भागामध्ये जिथं जिथं कुठं काम करावं लागेल तिथं तिथं गोपीचंद छातीचा कोट करेल. आणि तुमच्या पुढे एक पाऊल असेल, तुम्ही चिंता करण्याची गरज नाही, अजिबात करायची गरज नाही. आणि राजकारणामध्ये काय भ्यायचं कारणच नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला इतके अधिकार दिलेले आहेत, तुम्ही कशाला भीताय? काय नाही. ही लढाई काय तुम्हाला बंदूक घेऊन, पिस्तूल घेऊन, बॉम्ब गोळा टाकायची लढाई नाही आहे. ही लढाई विचाराची आहे आणि एका बोटाची आहे. ईव्हीएम वरती बोट पटा 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 तुम्हाला काय करायचं ते करू शकता. तुम्हाला हे तर काय हाणामाऱ्या करायची नाही लढाई. त्यामुळे कुणाला घाबरायचं कारण नाही. आता जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन होण्याची आवश्यकता आहे. कारण 90चे काय टीम होती ती आता राजकारणातून बाहेर पडते, नवीन टीम आली. 90चा आमदार एकटा जयंतराव आहे. 11,000 निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे. आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आरआरचा पोरगा आमदार झाला आणि माझा पोरगा आमदार होत नाही, ह्याचं टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे. आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नाव घ्यायला नको, हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये. आरआर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आरआरचं पोरगा आमदार झालं मग आमचं कसं होणार, तुमचं कसं होणार? तुमची लायकी, तुमची क्षमता, तुम्ही काम केलेलं. जतमध्ये पण चाचपणी केली होती माझ्या अगोदर. त्यांचं ती एजन्सी ते फार हुशार माणूस आहे. एजन्सीचा रिपोर्ट आला नापास पूर्ण. काही जरी केलं तर काही होत नाही. परत त्यांनी हातकलंगले लोकसभेचा सर्वे केला, नापास. सांगलीत पुढी सोडली, लोकसभेला इकडे उभा राहणार आहे, या पार्टीत येणार, होत नाही, शक्य नाही. सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ गेलेली आहे, वेळ संपलेली आहे. सत्ता आणि पैशावरचं जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता. लोकांच्या हातामध्ये ह्या सगळ्या विषय गेलेले आहेत, लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत. मी लोकसभेला उभा होतो, सांगलीकरांनी मला मतं दिली. एवढी काही जास्त नाही मतं, पण बऱ्यापैकी दिली. आता सुधीर दादा तेव्हा विरोधात असल्यामुळे मतं कोण देणार आपल्याला? तेव्हा मतं आपल्याला मिळाली नाहीत. की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.